ओम प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्ब स्वाम् अनुसन्ददामि भगवद्गीते भगवद्वेषिणी नमोऽस्तुते विशालभित्ते लारविन्दारतिपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानदीपो प्रदीपः। जय श्री कृष्ण। 16 पर्यंत 15 पर्यंत श्लोक झाले होते आणि 16व्या श्लोकापासून आपण आज पुढे जातोय। आत्मतत्व या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आता की गीतेच्या माध्यमातून भगवंत आता उपदेश करत आहेत आणि आत्मतत्वाची जी लक्षणं आहेत म्हणजे शीत उष्ण किंवा सुख दुःख यांमध्ये जो स्थिर असतो तो खरा तो परमतत्व ज्ञानी असा पुरुष आहे अशी ही जी लक्षणं आहेत ही सांगितलीत। आणि आता पुढच्या श्लोकामध्ये ते परमतत्व कसं आहे त्याचं वर्णन या श्लोकामध्ये 16व्या श्लोकामध्ये 16 आणि 17व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे ते आता बघूया। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टान्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः न असतः विद्यते भावः न अभावः विद्यते सतः उभयोः अपि दृष्टः अन्तः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः। असतः भावः न विद्यते। असत वस्तूचा भावचा अर्थ होतो अस्तित्व। असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सतः अभावः न विद्यते सत वस्तूचा अभाव नाही। अशा प्रकारे अनयोः उभयोः अपि या दोघांचेही अंतः म्हणजे शेवटी तत्वदर्शिभिः दृष्टः या दोघांचेही जे तत्व आहे अंतिम स्वरूप आहे हे तत्वदर्शी अशा ज्ञानी लोकांनी जाणलेले आहे। म्हणजेच काय समग्र अर्थ काय आहे असतला भाव म्हणजे शाश्वत अस्तित्व असत नाही आणि सत याला अस्तित्व नाही असंही कुठेही दिसत नाही अशा या दोघांचेही अंतिम स्वरूप तत्वदर्शी ज्ञानी व्यक्तींनी जाणून घेतले आहे। आता या श्लोकाचा थोडा अर्थ बघूया की तत्वदर्शी भी म्हणजे कोण तर तत्वज्ञानी लोक जे असतात त्यांची जी भाषा आहे ती आपल्याला तशीही अपरिचित वाटते कारण ती नीट समजत नाही त्यामुळे ती कंटाळवाणी वाटायला लागते। नेहमीच्या व्यवहारातली भाषा इथे उपयोगात येत नाही कारण तत्व ही व्यवहारातली भाषा नाही। तत्वाचा वेध घेणं म्हणजे सूक्ष्म बुद्धीचं कार्य आहे आणि ते कार्य सरळ सरळ होत नाही। उदाहरणार्थ की प्रकाशाचं जर सांगितलं तर प्रकाशात सर्व व्यवहार चालतात पण प्रकाशाचं जर तत्व पाहायचं असेल त्याला सूक्ष्म बुद्धीने वेध घ्यावा लागतो। गुरुत्वाकर्षण सर्वत्र आहे आपल्याला माहिती आहे पण त्याचं जर तत्व बघायचं असेल तर ते बुद्धीच्या प्रकाशानेच आपल्याला समजू शकतं। अशा प्रकारे हे दृश्य विश्व जे आहे हे ज्या तत्वांवर चालतं त्या तत्वावर जे आधारित आहे त्याचं दर्शन घेण्यासाठी एक सूक्ष्म आणि प्रगल्भ बुद्धी आपल्याला आवश्यक आहे। त्यामुळे इथे तत्वदर्शी हे जे हा जो शब्द वापरला आहे हा शब्द म्हणजे परमतत्व ज्ञानी लोक असे विशेष बुद्धिमान लोक असं इथे वर्णन केलं आहे। आणि पुढे असं म्हणतात की सत आणि असत यांनी ते बघितलेलं आहे। तर सत आधी काय आणि असत म्हणजे काय ते आपण बघूया। सत हा शब्द जो आहे म्हणजे हे विश्व ज्या अधिष्ठानावर उभा आहे चालता आहे प्रत्ययाला येतं शाश्वत आहे सर्वव्यापी अपरिवर्तनशील असं जे विश्व आहे ते म्हणजे सत। सत म्हणजे देश काळ आणि वस्तू यांनी ते कधीही अवलिप्त राहत नाही कुठेही केव्हाही कशाने ते बदलत नाही।
ते शाश्वत आणि नित्य असतं, म्हणून त्याला सत असं म्हणतात. आपल्या भाषेत आत्मा, परमात्मा, ब्रह्म, ओम या शब्दांनी हे तत्व, सत तत्व सांगितलं जातं. असत हे 2 प्रकारचं मानलं जातं. त्यातला पहिला प्रकार म्हणजे वेदांत तत्वज्ञानाचा ज्यांनी अभ्यास केला आहे, त्यांना ही 2 उदाहरणं नेहमीच वाचायला मिळतात. त्यातलं एक म्हणजे सशाचं शिंग आणि दुसरं म्हणजे आकाशवेलीचं फुल. या दोन्ही ज्या गोष्टी आहेत, या अस्तित्वात नाही. त्या नितांत असतच आहेत. कारण ते कधी दिसतच नाही. पण याहून पलीकडे एक तिसरी पण गोष्ट, की संसार ज्याला आपण प्रपंच म्हणतो, ते पूर्ण असत पण नाही आणि ते पूर्ण सत पण नाही. आणि ते वेगळंच असल्यामुळे त्याला विलक्षण असं देखील म्हणतात. मिथ्या असं म्हणतात. काही मिथ्या असत असं देखील म्हटलं जातं. जे देश, काळ, वस्तू यांनी बदलतं, अशाश्वत, अनित्य असतं, ते असत. आणि सत कधीही बदलत नाही. असत हे कधीही बदलल्याशिवाय राहत नाही. आणि अशा प्रकारच्या या गोष्टींचं वर्णन करत असताना स्वामी चिन्मयानंद महाराज म्हणतात, की स्वप्नातल्या झाल्यानंतर स्वप्नातल्या आपल्या मुलाच्या भविष्यासाठी तरतूद करण्याची चिंता राहत नाही. कारण स्वप्नातली ती मुलं आणि त्यांच्याबद्दलची चिंता असते, ती दोन्ही जागृतीमध्ये येत नाही. तसंच ज्ञानी व्यक्ती संसाराकडे बघत असतो. अशा सुंदर उदाहरणांनी त्यांनी वर्णन केलेलं आहे सत आणि असत या 2 गोष्टींचं. या दोन्हीचा अंत ज्यांनी पाहिला आहे, असे ते तत्वज्ञानी लोक जे आहेत, ते आपल्याला पुढे या परमतत्वाचं ज्ञान सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, की राजहंस जसं दूध आणि पाण्याच्या मिश्रणातून फक्त दूध निवडून घेतो, तसं नित्यानित्य विवेकाने, तसंच अग्नीमध्ये जसं तापवून अशुद्धी जाळून सोनं शुद्ध करून घेतात, तसं अभ्यास, वैराग्य आणि तप यांचा अग्नी प्रदीप्त करून त्यानंतर दही नीट घुसळून घेतलं तर त्यातून लोणी आपल्याला मिळतं. त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक चिंतन करून, तसेच धान्याची उपणणी करून त्यातली जो भूस असतो, जो कचरा असतो, किंवा त्याला आपण ते वरचं जे शफल म्हणतो ते काढून घेऊन बीज तशाच प्रकारे आपण घेतो. त्याचप्रमाणे किरकोळ महत्वाची गोष्ट सोडून किरकोळ गोष्टी सोडून महत्वाच्या गोष्टी जो घेतो, प्रपंच करता करताच केवळ या सर्व तत्वांचा स्वीकार जो करतो, तोच खरा ज्ञानी पुरुष आहे, असं ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी सांगतात. स्वामी चिन्मयानंद महाराज म्हणतात, की क्षणाक्षणाला बदलणाऱ्या नदीच्या प्रवाहाला न बदलणारे तळ आणि काठ असतात. म्हणूनच नदीचा प्रवाह वाहू शकतो. तसंच बदलणारं जे असं हे जे जग आहे, हे चैतन्याच्या या अधिष्ठानावर आहे. हे जे चैतन्य आहे, हे सर्वत्र सत स्वरूपात आहे, असं इथे ते सांगतात. आपण आता पुढला श्लोक बघूया, 17वा श्लोक. अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति. अविनाशी तु तत् विद्धि येन सर्वम् इदं ततं विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित् कर्तुम अर्हति. अविनाशी तू तत् विद्धि. अविनाशी तर तू तत् म्हणजे त्यालाच जाण, विधी म्हणजे जाणून घे. विधी हा शब्द बऱ्याच वेळा आलेला, त्याचा अर्थ होतो जाणून घे. येन इदम सर्वम ततम, ज्याने हे सर्व व्यापले आहे. अस्य अव्ययस्य विनाशम, या अव्यय तत्वाचा विनाश करण्यासाठी कश्चित न अर्हती, कोणीही समर्थ नाहीत. पुन्हा एकदा याचा समग्र अर्थ बघूया, की अविनाशी तर तू त्यालाच जाण, ज्याने हे सर्व विश्व व्यापलेलं आहे. या अव्यय तत्वाचा विनाश करण्यास कोणीही समर्थ नाही. तर या ठिकाणी जेव्हा सत तत्व जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा हे तत्व ब्रह्म, परमात्मा, सत आणि अशी वेगवेगळ्या नावांनी ते ओळखलं जातं. सर्व विश्व व्यापून विश्वाला आधार देखील हेच तत्व देत असतं. विश्वाची उत्पत्ती, स्थिती, लय या तत्वामुळेच होते. लाट ही पाण्याचीच असते, पण तिला एक विशिष्ट आकार असतो. ती निर्माण होते आणि पुन्हा वाढते आणि लय पण पावते. पण ती पाण्यातच निर्माण होते, पाण्यातच राहते आणि पाण्यातच लय पावते. तिचं मूळ स्वरूप जे आहे पाणी, हे तिला कधीही सोडून जात नाही. त्याचप्रमाणे लाटेतल्या पाण्याच्या मानाने मूळ पाणी जे आहे ते भरपूर मोठं असतं, पण लाट आणि पाणी यांचं स्वरूप एकच असतं. याचप्रमाणे सर्व दृश्य
विश्व जे आहे हे तत्वामुळे अभिव्यक्त होतं, ते आपल्याला दिसतं. पण त्या तत्वाच्या आधारानेच ते राहतं. त्या तत्वातच ते लय पावतं. पण त्याचं मूळ स्वरूप हे तत्वच आहे आणि त्याला आपण ब्रह्म किंवा परमात्मा असं म्हणतो. आता या तत्वाची जी शरीर सापेक्ष नावं आहेत ती म्हणजे त्याला आपण आत्मा, परमात्मा, ब्रह्म अशाच प्रमाणे अमृतत्व, शरीरी, देही असा उल्लेख या अध्यायामध्ये त्यांचा आलेला आहे. आणि या तत्वाची जर अनुभूती म्हणजे त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपल्याला योग मार्गाचा स्वीकार करावा लागतो. त्यानेच आपल्याला मूळ तत्वाचं दर्शन होतं. आता इथे अविनाशी अव्यय असं हे स्वरूप त्यांनी इथे सांगितलेलं आहे आणि त्या तत्वाचा उल्लेख पुढे अजून आलेला आहे 18व्या श्लोकामध्ये. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. अंतवन्तः इमे देहाः नित्यस्य उक्ताः शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युध्यस्व भारत. हे जे सगळे श्लोक आहेत किंवा गीता आपण जेव्हा शिकतो, मनन करतो, अध्ययन करतो, त्याचा अभ्यास करतो, चिंतन करतो, तेव्हा एक गोष्ट सतत लक्षात ठेवावी लागते की आपण जे वाचतो ते वारंवार आपल्याला सतत ते त्याचा अभ्यास करावा लागतो. एकदा वाचल्याने, एकदा ऐकल्याने आपल्याला समजत नाही. कारण हे तत्वज्ञान असं सरळ एखादी गोष्ट सांगितली आहे आणि ती आपल्याला समजली आहे आणि ती आचरणात आणतोय असं नाहीये. यासाठी आपल्याला सतत त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतो. तुम्हाला आठवत असेल की 12वा आणि 15वा अध्याय जेव्हा आपण शिकलो तेव्हा तो अध्याय जवळपास 15वा अध्याय तर 5 श्लोक आपण बऱ्याच वेळा वाचले होते. त्याचा अभ्यास करताना मला देखील थोडासा म्हणजे तो अध्याय थोडासा कठीण आहे. अध्याय सगळ्यात सोपा आणि छोटा वाटायला जरी असला तरी त्यातला अर्थ जो आहे तो गभितार्थ तो फारच कठीण आहे. त्यामुळे या अध्यायामध्ये सुद्धा या दुसऱ्या अध्यायाचं वैशिष्ट्य असं आहे की यामध्ये अनेक श्लोक असे आहेत की जे आपण बऱ्याच ठिकाणी प्रचलित आहेत, त्यांचा उपयोग होतो, बऱ्याच ठिकाणी वापरले जातात. पण यामागे असणारं जे तत्वज्ञान आहे ते फार कठीण आहे. त्याचा अभ्यास करायचा म्हटलं तर सतत त्याचा विचार करणं आवश्यक असतं. एकदा वाचल्याने, एकदा अर्थ समजून घेतल्याने तो तेवढा पुरता कळतो. पण पुन्हा आपण त्या तत्वाच्या अनुषंगाने जात असताना वारंवार त्याचं चिंतन करणं आवश्यक आहे. गीतेच्या सर्वच अध्यायांचं चिंतन जेव्हा वारंवार होतं तेव्हा त्याचा अर्थ थोडा आपल्याला आकलनास येतो. सतत वाचनाने थोडा अर्थ समजतो आणि एकदाच वाचल्याने आपल्याला त्याचा अर्थ समजत नाही. म्हणून त्याचा अर्थ जाणून घेण्यासाठी सतत आपल्याला त्याच्या सान्निध्यात राहणं आवश्यक आहे. हा श्लोक बघूया. अनाशिनः अप्रमेयस्य नित्यस्य शरीरिणः इमे देहाः. अविनाशी, अनाशिनः म्हणजे अविनाशी, अप्रमेयस्य अप्रमेय म्हणजे स्वयंसिद्ध, नित्यस्य म्हणजे नित्य, शरीरिणः म्हणजे शरीरी आत्म्याचे, शरीरी म्हणजे आत्मा, शरीर म्हणजे देह आणि शरीरी जेव्हा म्हणतो तेव्हा तो आत्मा असा अर्थ. इमे देहा हे देह, अंतवंतः उक्ताः, अंतवंतः म्हणजे नाशवंत, उक्ताः म्हटले आहेत, तस्मात युद्धस्व भारत म्हणून तू हे भारता, भारत म्हणजेच अर्जुना तू युद्ध कर. इथे पुन्हा बघा, अविनाशी अप्रमेय नित्य शरीरी आत्म्याचे हे देह नाशिवंत मानले गेले आहेत, म्हणून हे भारता तू युद्ध कर. आता या ठिकाणी पुन्हा एकदा अर्जुनाला युद्ध कर असं म्हणून श्लोकाची सुरुवात केली आहे. समोर युद्धासाठी जे उभे आहेत ते त्याचे अत्यंत प्रिय असे भीष्म, द्रोण आणि इतर स्वजन आपल्याकडून नाश पावतील असा विचार सहन न झाल्यामुळे युद्ध निवृत्ती घेण्यासाठी जो अर्जुन समोर उभा आहे त्याच्या कानांवर श्रीकृष्णांचं हे वाक्य पडल्यानंतर त्याचे कान नक्कीच टवकारले असतील. कारण हे अरे ह्या सगळ्याच सर्वच गोष्टी नाश पावणारा नाहीत, यांच्यातला महत्वाचा भाग तर नित्य आहे, तो नेहमीच राहणार आहे आणि केवळ त्याचा जो दुय्यम जो बिनकामाचा जो भाग आहे तो अंत पावणार आहे असं इथे भगवंत सांगतात. अंतवंत इमे देहाः नित्यस्य उक्ता शरीरिणः. इमे असं जेव्हा म्हणतात आहे तेव्हा इमे म्हणजे ह्यांचे अंतवंत देह आहेत असं म्हणतात. इमे हे पद मुद्दाम त्यांनी वापरलेलं आहे कारण अर्जुनाला त्या प्रसंगातील वर्तमान वास्तवाचा क्षणभर स्पर्श करून देऊन
श्रीकृष्ण त्यांच्यामध्ये असणाऱ्या वाक्चातुर्याचं इथे दर्शन आपल्याला घडवत आहे. त्या ठिकाणी एक प्रसंग आहे यमनचिकेताचा. या यमनचिकेताच्या या प्रसंगामध्ये कठोपनिषदामध्ये नचिकेताची एक प्रसिद्ध आठवण या श्लोकानी आपल्याला होते. नचिकेताने विचारलं होतं की माणूस मरतो तेव्हा त्याचं काय होतं आणि त्याचं काय जातं आणि काय राहत नाही. तेव्हा यमराजांनी त्याला सांगितलं की या प्रश्नाचं उत्तर सोडून तू बाकी कुठलाही विचार, हजारो वर्षांचं पृथ्वीचं निष्कंटक आणि संपन्न असं राज्य माग, शेकडो वर्ष जगणारे पुत्र माग, उपभोगक्षम शरीर माग, माणसाला पाहायला मिळणार नाही आणि कल्पना करता येणार नाही असे उत्तम उपभोग तू माग, उत्तम सुंदर अप्सरा माग किंवा इतर काहीही तू माग, पण या प्रश्नाचं उत्तर तू मला मागू नकोस. त्यावेळी तो नचिकेत, जो फक्त 9 वर्षाचा होता, नचिकेता त्याचं नाव आहे, तो म्हणतो की पण हे सगळं तर पुढे कधी नाही कधी संपणारच आहे ना, मग नष्टच होणार आहे ना, सर्व इंद्रियांचं तेज क्षमता तर हळूहळू कमी होतच जाणार आहे ना. मग असं जर असेल तर मग हा आयुष्याचा काळ कितीही मोठा वाटला तरी तो अत्यल्पच आहे. त्यामुळे मला माझ्या प्रश्नांचंच उत्तर तू दे. असा तो 9 वर्षांचा लहान मुलगा, पण त्याचं सत्य जाणण्याची त्याची जी ओढ होती, ती आत्मीयता होती, ती पाहून यमराज प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. या कठोपनिषदाचा सखोल प्रभाव गीतेवर दिसून येतो. विशेषतः या दुसऱ्या अध्यायातल्या ही जी मालिका आहे प्रश्नोत्तरांची, यामध्ये याचा सर्वात जास्त आपल्याला प्रभाव दिसतो. नित्य अप्रमेय आणि अनाशिनः असं वर्णन केलेलं आहे. नित्य हे पद जे आहे याचे वेगवेगळे अर्थ इथे 2 प्रकारचे मानले जातात. एखादी गोष्ट आपल्याला तुलनात्मक रीतीने नित्य वाटते. आमच्या पूर्वी कोणत्या तरी पिढीमध्ये समोरच्या घरी आंब्याचं झाड लावलं होतं. आता ठाऊक नाही, पण कोणीतरी लावलं होतं. पणजोबा, आजोबा, वडील गेले, पण ते झाड आहे म्हणजे ते नित्य आहे. पण त्यापेक्षा नित्य कोण आहे तर समोर असणारी आमची ती टेकडी. ती टेकडी कितीतरी झाडं आली आणि गेली, कितीतरी लोक आलीत आणि गेली, पण ती टेकडी मात्र अविचल आहे. म्हणजे ती टेकडी काय झाली, नित्य झाली त्या झाडांपेक्षाही. पण म्हणजेच माणसांपेक्षा झाडं नित्य आणि झाडांपेक्षा टेकडी नित्य, पण टेकडीपेक्षाही पृथ्वी जी आहे ही नित्य आहे. अशा प्रकारच्या नित्यत्वाला व्यवहारी नित्यत्व म्हणतात. पण सृष्टीची जर घडामोड जर आपण बघितली तर झाडही नित्य नाही आणि टेकडी पण नित्य नाही. आपण ज्या तत्वाच्या आधारे ही घडामोड चालते ते मात्र सत्य नित्य आहेत. म्हणजेच हे नित्यत्व देश काल वस्तू यांनी बाधित होत नाही. अशा या नित्यत्वाला परमार्थ नित्यत्व म्हणतात. त्याचप्रमाणे अजून एक नित्य आहे, माती जी आहे तिचा घट निर्माण होतो, म्हणजे आपण पॉट तयार करतो, पण माती ही मातीच राहते, तिचं स्वरूप फक्त बदलतं. मातीसारख्या या नित्यत्वाला परिणामी नित्यत्व असं म्हणतात. पण आत्मतत्वामध्ये त्याच्या स्वरूपात कुठलाही बदल होत नाही. त्यामुळे त्याला कूटस्थ नित्यत्व म्हणतात. आता कूटस्थचा एक उल्लेख आपण 17व्या आणि 14व्या अध्यायात बघितलेला आहे. इथे मात्र कूटस्थचा आणखीन एक अर्थ तुम्हाला सांगते. कूटस्थ मधला कूट या शब्दाचा एक अर्थ ऐरण. ऐरण जी असते, ज्यांनी लोखंडाला वेगवेगळ्या प्रकारचे आकार दिले जातात, ती ऐरण. ऐरण तापलेल्या लोखंडाला ठोकून हवा तसा आकार देते. लोखंडामध्ये कितीही जर का बदल झाले ना, तरी पण जी ऐरण असते तिच्यात मात्र काही बदल होत नाही. आत्मतत्व असं नित्य आहे म्हणून त्याला कूटस्थ म्हणतात. त्यामध्ये कधीही बदल होत नाही. इतरांमध्ये कितीही बदल झाला तरी आत्मतत्वामध्ये बदल होत नाही, म्हणून इथे नित्य असा शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारे नित्य या तत्वाबद्दल सांगितलंय. अप्रमेय याबद्दल आपण एकदा थोडंसं बघून घेऊया. प्रमेय म्हणजे काय? प्रमेय म्हणजे विविध प्रमाणांनी जे सिद्ध करता येतं ते प्रमेय. आत्मा हा स्वतः सिद्ध आहे आणि प्रमाण कोणती मानावी तर गुरु किंवा संत यांचं जे वचन असतं ना, किंवा शास्त्र वेद उपनिषद यांनी जे काही सांगितलं असतं ते प्रमाण असतं. धूर आहे त्या अर्थी अग्नी असलाच पाहिजे, हे निरीक्षणाने आलेलं अनुमान प्रमाण आहे. अशा प्रकारची जी प्रमाण आहेत, ही जी प्रमाण तत्व आहेत ती मानण्या पलीकडे म्हणजे अप्रमेय, म्हणजेच विविध प्रमाणांनी सुद्धा जे सिद्ध करता येणार नाही असं ते अप्रमेय. अशा प्रकारे असणारं हे जे तत्व आहे त्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे.
तस्मात युद्धस्व भारत, असं शेवटची ओळ आलेली आहे या श्लोकामध्ये. ते जाणून युद्धाचा निर्णय कसा आहे हे सांगताना भगवंत म्हणतात, अर्जुना तुला प्रिय असलेले भीष्म, द्रोण आणि इतर स्वजन यांना मारायचं नाहीये ना, त्यांच्यातला खरा जो मी आहे तो मरणारच नाही, फक्त देह जो आहे तो जाणार आहे. त्यामुळे तू त्यांना मारलंस तरी पण ते जाणार आहेत, आणि ते त्यांचा जो वरचा पापुद्र आहे तो गेला तरी पण ते मरणार नाहीतच, कारण त्यांचं आत्मतत्व अमर आहे. त्यामुळे तू उठ, कर्तव्य कर. हे सगळं समजल्यानंतर तुला युद्ध करण्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही. म्हणून श्रीकृष्ण इथे या ठिकाणी तस्मात युद्धस्व भारत असं म्हणतात. हिंसा करवून घेण्याचा दोष कृष्णांकडे जातो काय असं आपल्याला कुठेतरी वाटू शकतं, पण हा जो मुद्दा आहे हा श्रीकृष्णांनी पुढच्या श्लोकामध्ये पूर्ण क्लिअर करून दिलेला आहे. बघा पुढचा श्लोक काय आहे तो. येनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. यः एनं वेत्ति हंतारं यः च एनं मन्यते हतम् उभौ तौ न विजानीतः नायं हन्ति न हन्यते. यः एनं हंतारं वेत्ति, जो या आत्म्याला मारणारा समजतो, आणि यह एनम हतम मन्यते, जो याला मरणारा समजतो. तौ उभौ न विजानीतः, ते दोघेही खरं जाणत नाहीत. अयम न हंती न हन्यते, कारण हा आत्मा हंती म्हणजे मरत नाही, आणि हन्यते म्हणजे मारलाही जात, न हन्यते म्हणजे मारलाही जात नाही, अशा अर्थाने आहे. या आत्म्याला मारणारा समज, यह एनम वेत्ति हंतारम, जो या आत्म्याला तो कोणी मारणारा आहे असं जर समजतो तर त्याने ते आत्मस्वरूप नीट समजलेले नसते. कारण आत्मा हा कुटस्थ, जो आपण आता मागेच बघितला, ऐरणी सारखा नित्य आहे. ऐरण लोखंडाला वेगवेगळे आकार देते, पण ती त्याच्या फक्त बदलाला आकार देते, तिच्यात स्वतः बदल होत नाही. तसाच आत्मा हा अविकारी आहे. यश्चैनम मन्यते हतम, आणि जो याला मारणारा समजतो तो देखील असमंजसच आहे. उभौतौ विजानीतो नायम हंती न हन्यते, आणि ते अगोदर सांगितलेले जे दोन दोन आत्मतत्व जे आहेत ते जाणत नाही. उभव म्हणजे ते दोन आत्मतत्व ही जाणत नाही, कारण हा मरत पण नाही आत्मा, आणि हा मारत पण नाही. या ठिकाणी भगवंत आत्मतत्वाचं वर्णन करत आहेत, आणि तेच पुढे एका सुंदर श्लोकाने ते पूर्णत्वास नेत आहेत. न जायते म्रियते वा कदाचिन् नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. पुन्हा पुन्हा आत्मतत्वाचं वर्णन करत असताना शरीर हे नाशवंत आहे आणि आत्मा हा अविनाशी, अनित्य, अप्रमेय आहे हे सांगण्यासाठी हा श्लोक पुन्हा तेच वर्णन करतोय. बघा, न जायते म्रियते वा कदाचित न अयम भूत्वा भविता वा न भूयः अजः नित्यः शाश्वतः अयम पुराणः न हन्यते हन्यमाने शरीरे. कदाचित अयम न जायते वा न म्रियते, हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि हा आत्मा कधीही म्रियते म्हणजे मरत नाही. वा न अयम भूत्वा भूयः न भविता, किंवा असंही नाही की एकदा होऊन म्हणजे एकदा जन्मास येऊन नाश पाऊन भूयः न पुन्हा जन्माला येणार नाही, असंही होत नाही. अयम अजह नित्य शाश्वतः पुराण, हा कसा आहे, जन्मरहित. अज म्हणजे जन्मरहित, नित्य, शाश्वत, आणि पुराण म्हणजे पूर्वकाळपासून चालत आलेला असा आहे. शरीरे हन्यमाने न हन्यते, शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. या श्लोकात आत्मतत्व जे आहे ते अविकारी, अविनाशी आहे. या तत्वधारणेला अनेक पदांनी त्याला अजून पुष्टी दिलेली आहे, अनेक विशेषण इथे वापरलेली आहेत. म्हणजे इथे पुन्हा एकदा समग्र अर्थ बघूया की हा आत्मा कधीही जन्मत नाही आणि हा कधी मरत नाही, किंवा असंही नाही की एकदा जन्माला येऊन पुन्हा नाश पाहून तो पुन्हा जन्मणार नाही, असंही नाही, म्हणजे पुन्हा तो जन्म घेतोच. हा जन्मरहित, नित्य, शाश्वत आणि पूर्वापार असा आहे. शरीराचा नाश झाला तरी याचा नाश होत नाही. आता जायते अस्ति वर्धते परिमाणते,
परिणामते आणि अपक्षीयते आणि म्रियते अशा या 6 स्टेजेस असतात. जायते म्हणजे जन्म होणे, अस्ति म्हणजे अस्तित्व निर्माण होणे, त्यानंतर वर्धते म्हणजे वाढ होणे, विपरिणामते म्हणजेच वाढ झालेल्या शरीरामध्ये विविध प्रकारच्या स्टेजेस जे आपण म्हणतो की बालपण, त्यानंतर तारुण्यावस्था, वृद्धावस्था अशा प्रकारच्या ज्या स्टेजेस आहेत त्या होतात. अपक्षीयते म्हणजे हळूहळू शरीराचा ऱ्हास होतो आणि म्रियते म्हणजे शेवटी मृत्यू येतो. तर न जायते न म्रियते हे तत्व जे आहे हे कधीही जन्मही पावत नाही, त्यामुळे त्याला मृत्यू पण नाही, कारण त्याला वेगळे विकार पण नाहीये. न म्रियते याचा अर्थ अविनाशी असा अर्थ होतो, त्यामुळे ते मरत नाही अशा अर्थाने इथे आलेले आहे. नित्य म्हणजे जन्म आणि मृत्यू हे तर चालूच राहतं, पण ह्याचा परिणाम या परमतत्वावर कधीही होत नाही, कारण ते नित्य आहे, शाश्वत. शाश्वत म्हणजे आणखीन एक शब्द जो आहे जो सांगतो की कधीही त्याचा ऱ्हास होत नाही. आणि पुराण पुराण म्हणजे जीर्ण, म्हणजे हा अत्यंत जुना आहे, म्हणजे प्राचीन पूर्व काळापासून हा चालत आलेला आहे. आपण जेव्हा पुरा या शब्दाचा अर्थ बघतो, पुरा म्हणजे पूर्वी किंवा प्रथम, व्यासांनी पुराणांची रचना केली, त्यामध्ये विविध देव आहेत. पुराण या शब्दाचा परमतत्वाशी अर्थ असा इथे सांगितला गेलेला आहे. त्याचा अर्थ असा होतो की तो जुना आहे, त्यामध्ये जीर्णता आहे, फार पुरातन अशा अर्थाने इथे उल्लेख आलेला आहे, म्हणून तिथे पुराण असा शब्द आलेला आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे, शरीराचा नाश झाला तरी देखील हे तत्व न हन्यते म्हणजे ते नष्ट होत नाही. या अगोदरच 19व्या श्लोकात नायम हन्ति न हन्यते असं आलेलं वर्णन आहे, त्याची थोडीफार पुनरावृत्ती आपण इथे म्हणू शकतो. पुढचा श्लोक बघूया, 21वा. वेदा विनाशिनं नित्यं य एनमचमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकं. वेद अविनाशिनं नित्यं यः एनम् अजम् अव्ययं कथं सः पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकं. हे पार्था, यः एनम जो हा, जो याला, याला म्हणजे आत्म्याला, अविनाशिनं नित्यं जो या आत्म्याला अविनाशी, नित्य, अजम, अव्ययम, वेद असं म्हणून जाणतो. बघा काय काय विशेषण दिलेली आहेत. अविनाशी आहे, नित्य आहे, जन्मरहित, अजम आहे, अव्यय आहे, जसा व्यय होत नाही असा आहे. वेद आहे, वेद म्हणजे काय, वेद म्हणजे वेद नाही, वेद म्हणजे इथे विद वेत्ती म्हणजे जाणतो अशा अर्थाने. सह पुरुष कम, तो पुरुष कोणाला, कथम घातयती कसा बरं मारवेल, कम हंती कोणाला बरे मारवेल अशा अर्थाने इथे होतो. हा विचार बघा कसा आहे. गीता ही केवळ फक्त अर्जुनालाच श्रोता आहे असं गृहीत धरत नाही, तर जगातील सर्व पुढे जे अभ्यासक इथे बसले आहेत, जसे आपल्यासारखे तुमच्यासारखे जे अभ्यासक इथे बसले आहेत, त्या सगळ्यांच्याच अंतःकरणातली जी अवस्था आहे ती अर्जुनासारखी आहे. ती सरळ सरळ नाहीये, तर कुठे कुठेतरी मनामध्ये विविध प्रकारच्या शंका आशंका निर्माण होत असतात. आणि ही स्पंदनं जी निर्माण झाली आहेत ते श्रीकृष्णांना कदाचित समजले असावे, आणि म्हणूनच ते बौद्धिक आवाहन या ठिकाणी करतात की ज्ञानी व्यक्तीची स्थितीची कल्पना तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या उंचावलेल्या पातळीवरून त्याची उदात्तता जाणवेल. ज्ञानी पुरुषाची जी लक्षणं सांगितली आहेत त्या लक्षणांच्या माध्यमातून आपल्याला त्या परमतत्वाचा अभ्यास करायचा आहे इथे, असं त्यांना सांगायचं आहे. आता या ठिकाणी एक थोडा आक्षेप घेतला जातो की श्रीकृष्णांची जी अवस्था होती ती ज्ञानी अवस्था नव्हती का, किंवा त्यांचं सांगण्यात आणि बोलण्यात काही मेळ नव्हता का. का बरं असा आलेला आहे, कारण की ज्ञानी श्रीकृष्ण अर्जुनाकडनं कौरवांना मारण्याची योजना करत होते आणि त्याला प्रेरणाच देत होते. तसंच त्यांनी शिशुपालादी जे होते त्यांचा देखील अपराध, त्यांना देखील वैयक्तिक अपराधावरून ठार केलं होतं. मग त्यांचा दृष्टिकोन काय असावा, श्रीकृष्णांचं असं वर्तन का असावं. खरं तर श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार म्हणून पाहिले जातात, त्यांना त्यांच्याकडे बघितलं जातं. मूळ कथेनुसार जय विजय हे विष्णूचे जे द्वारपाल होते त्यांना सनत कुमारांनी शाप दिला आणि त्यांच्या शापामुळे त्यांना
पृथ्वीवर येऊन जन्म घ्यायचे होते आणि प्रत्यक्ष हरीशी म्हणजे विष्णूंशी त्यांना वैरभाव घेऊनच जन्म घ्यायचा होता. आणि त्यावेळी भगवान विष्णूंनी त्यांना आश्वासन दिलं होतं की मी तुमच्यासह, तुम्ही जेव्हा जेव्हा जन्म घ्याल तेव्हा तुमच्यासह मी देखील जन्म घेईन आणि मी तुमचा वध करून तुमचा उद्धार करीन आणि मग त्यानंतर तुम्ही पुन्हा माझ्या सेवेसाठी परत याल. आणि यामुळेच या कारणास्तव हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, त्यानंतर रावण कुंभकर्ण, त्यानंतर शिशुपाल दंतवक्र यांच्या रूपांनी त्यांनी जन्म घेतला, जय विजय या द्वारपालांनी. आणि मग विष्णूंशी वैर केलं आणि नंतर विष्णूंनी त्यांचा वध केला. ते असे करण्यामागे मी तुमचा वध करीन असं त्यांनी दिलेलं जे आश्वासन होतं, म्हणूनच त्यांनी त्यांचा वध केला. शिशुपालाच्या तर जन्माबरोबरच अशुभ अशुभ अमंगल असे आवाज यायला लागले होते. पुढे तर श्रीकृष्णांचं अमंगल सतत बोलू लागला, त्यांच्या त्या अपराध करू लागला. तेव्हा त्याच्या मातेला म्हणजेच आपल्या सख्या आत्याला, जी कुंतीची सख्खी बहीण होती, तिला श्रीकृष्णांनी त्याचे 100 अपराध होईपर्यंत न मारण्याचं वचन दिलं होतं. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. तर शिशुपाल, कंस, जरासंध, कालयवन, पुढे जयद्रथ, दुर्योधन इत्यादी सगळे जे तमोगुणी समाज विघातक अशा ज्या शक्ती होत्या, त्या सगळ्या शक्ती एकत्र येऊन दुर्जनांचा जो सज्जनांना होणारा जो उपद्रव आहे तो थांबवण्यासाठी म्हणून त्यांना एक एक करून मारावं ही श्रीकृष्णांची नीती होती. त्यामध्ये वैयक्तिक असा विचार अजिबात नव्हता. तो सामाजिक सत्वशीलतेच्या रक्षणाचा विचार होता. भीष्म द्रोण जे होते ते श्रीकृष्णांना ईश्वरी अवतार मानत होते. त्यांनी ते मानतच त्यांचं महात्म्य तेवढं जपलं होतं. श्रीकृष्णाचा वैयक्तिक विरोध त्यांच्यासाठी नव्हताच. दुर्योधनाची जी मुलगी होती लक्ष्मणा, ही श्रीकृष्णाचा जो एक मुलगा सांब होता त्याची ती पत्नी होती, त्यामुळे ती श्रीकृष्णाची तशी सून होती. हे सगळं जर लक्षात घेतलं तर श्रीकृष्णाची भूमिका जी आहे ती वैयक्तिक संबंध जपणे किंवा हेवे दावे करून वध करणे किंवा वधाची तजवीज करणे अशा सामान्य पातळीवर अजिबातच नव्हती. कृष्णम वंदे जगद्गुरुं जे म्हटलं जातं ना, त्यासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे जाणून घेणं की अध्यात्मासोबतच प्रबोधन करून जगाला त्यांना सांगायचं होतं, नीती शिकवायची होती. अन्यायाविरुद्ध जेव्हा प्रतिकार क्षमता वाढवायची असते, असात्विक शक्तींचा बिमोड किंवा नायनाट आपल्याला जेव्हा करायचा असतो, तेव्हा तुमचं कर्तव्य कर्म तुम्ही करणं आवश्यक असतं. प्रसंगानुरूप श्रीकृष्णांनी जेव्हा स्वतः युद्ध केलं, पण पांडवांच्या निमित्ताने त्यांनी सगळ्या जगातल्या सात्विक वृत्तीच्या लोकांना त्यांनी इथे संदेश दिलेला आहे की ईश्वर तुमच्या नेहमी पाठीशी राहीलच, पण तरी युद्ध मात्र तुम्हालाच करावं लागेल. ते तो तुमच्यासाठी लढणार नाही, तुम्हाला तो शक्ती पुरवेल. तुम्ही लढत असाल तर सत्वशक्तीला वैचारिक दिशा देऊन तिला क्रियाशील बनवण्याचं कार्य हे श्रीकृष्ण करतात. हे फार महत्वाचं आहे. महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाला, पांडवांना तसेच इतर सात्विक वृत्तीच्या लोकांना प्रेरित करणे हे श्रीकृष्णांनी कार्य केलं आहे. सामर्थ्यवान किंवा सज्जन हे जगातल्या सर्व सत्व शक्तीचे प्रवर्धन करणारे असतात, त्यांना वाढवणारे असतात. मग अशा लोकांनी स्थूल धर्माचरण सोडून सूक्ष्म धर्मधारणा धारण कराव्यात, हा त्यामागे उद्देश आहे. भीष्म द्रोण यासारखे जे विरुद्ध उभे राहिले असताना देखील आपण विचलित होऊ नये हे सांगत असताना श्रीकृष्णांनी संपूर्ण जगाला एक उच्च पातळीवरची दृष्टी दिलेली आहे. श्रीकृष्णांचं म्हणणं असं आहे की मीच काय, पण कोणीही ज्ञानी व्यक्ती महत् कार्याला प्रवर्तित झाली असताना जर ती युद्ध करत असेल किंवा करवत असेल असं दिसत असेल तर त्या व्यक्तीची सामान्य वैयक्तिक वैराची स्थिती समजता कामा नये. ती व्यक्ती सामान्यपणे समोरच्या व्यक्तीशी वैर करते आहे म्हणून ती लढते आहे असं समजू अजिबात नये. ती समाजासाठी ते कार्य करते आहे हे लक्षात घ्या. काही अपरिहार्य कारणामुळे जर युद्ध करावं लागलं तर ते योग्य रीतीने ज्ञानी लोक करतीलच, पण त्या करण्यामध्ये सुद्धा त्यांची जी ज्ञानावस्था आहे ती देखील त्यांची ढळणार नाही, ती देखील स्थिरच असते. कारण ते कार्य त्यांच्याकडनं करवून घेतलं आहे अशी त्यांची ती धारणा असते. ते सामान्य अहम, कर्तृत्व, भोक्तृत्व या पातळीवर कधीही राहत नाही. हा सर्व भाव जो आहे ना तो कम घातयती हंतिकम या
पदांमधनं, श्रीकृष्णांच्या उद्गारांमधनं हा इथे व्यक्त होतो. एक वेगळ्या प्रकारची या ठिकाणी आपल्याला जाणीव होते की त्यांचं, कारण श्रीकृष्णांवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासकांनी काही आक्षेप देखील घेतलेले, कारण जो अभ्यास करतो तो त्या आपल्या विशिष्ट वैचारिक पठडीतून जातो आणि मग त्या प्रकारे प्रकारे तो विचार करत असतो. त्यामुळे अशा प्रकारे विचार करणाऱ्यांना देखील श्रीकृष्णांचं त्यांचा उद्देश काय आहे तो इथे सांगण्यासाठी हा श्लोक आहे. त्यानंतरचे दोन्ही श्लोक अत्यंत प्रसिद्ध आहेत. ते दोन्ही श्लोक बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी तत्वज्ञानाच्या बैठकीत वापरले जातात. बऱ्याच जणांना ते पाठ देखील आहेत. त्यामुळे या श्लोकांचा अभ्यास आपण करूयात. पण मला असं वाटतं वेळ संपत आली आपली. 2च मिनिटं राहिलेत. हा पुढचा जो श्लोक आहे हा कदाचित 2 मिनिट आहेत. बघूया. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देहि. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरः अपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. यथा नरः जीर्णानि वासांसि विहाय अपराणी नवानी गृह्णाती. ज्याप्रमाणे नरह म्हणजे माणूस जीर्ण वस्त्र टाकून, जीर्णानी वासांसी विहाय म्हणजे टाकून, जीर्ण वस्त्र टाकून अपराणी नवानी गृह्णाती दुसरी नवी वस्त्रे धारण करतो. गृह्णाती म्हणजे धारण करतो. तथा त्याचप्रमाणे देही, देही म्हणजे आत्मा, जीर्णानी शरीराणी विहाय जीर्ण झालेलं शरीर सोडून अन्यानी नवानी संयाती नवीन शरीरे धारण करतो. म्हणजेच ज्याप्रमाणे माणूस जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो त्याचप्रमाणे देहात असलेला आत्मा जीर्ण शरीर सोडून देऊन नवीन शरीर धारण करत असतो. अत्यंत प्रसिद्ध असा हा गीतेचा श्लोक. माणूस जुनी जीर्ण वस्त्र टाकून नवीन वस्त्र धारण करतो हे उदाहरण देऊन जीवात्मा जुना जीर्ण देह सोडून नवा देह धारण करतो असं इथे सांगितलं आहे. परंतु हे उदाहरण बघा अत्यंत महत्वाचं याकरता आहे की 3-4 हजार वर्षांपूर्वी हे भारतीय संस्कृतीच्या त्या जीवन पद्धतीचं वर्णन सांगत आहे की त्यावेळी देखील अत्यंत साधी अशी जीवन पद्धती होती. बघा, आवश्यकता आणि उपयुक्तता जेवढं असेल तेवढा संग्रह माणसांनी करणं आवश्यक आहे. उपभोगात्मक गोष्टींनी जो पदार्थ वाटेल त्याचा संग्रह करावा, त्याचा उपभोग घ्यावा आणि तो टाकून द्यावा. नवीन नवीन गोष्टी नवीन उपभोगाव्या ही संस्कृती त्यावेळी नव्हती हे आपल्याला लक्षात येतं. आज फॅशनच्या नावाखाली आपली संस्कृती बदलत चालली आहे. चांगली नवीन नवीन कपडे आपण फेकून देतो आणि अजून त्याहून अधिक नवीन नवीन कपडे आपण घेत राहतो. ही जी पिढी आपली आजची आहे ना, त्यांना श्री व्यासांना ही कल्पना आली असावी त्या काळातच किंवा श्रीकृष्णांना आणि